पुण्यात कडाक्याच्या थंडीत 16 अवयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाडांकडून वृद्धांची परपट। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा। पालकांकडून न्याय देण्याची मागणी। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली। शोधकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। भारतात जन्मलेल्या मादी चिता मुखीनं 5 शावकांना जन्म दिला। प्रोजेक्ट चिताला गती मिळणार। कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांची संख्या आता 32 वर।